करायचं. चालू करा ना. चल. नमस्कार, नितेश बाळकृष्णजी कराय, संचालक फिनिक्स करिअर डेव्हलपमेंट अकॅडमी वर्धा, बुलेट चालू घडामोडी या पुस्तकाचे लेखक. आपल्या सर्वांचे स्वागत करतो फिनिक्स अकॅडमी वर्धा या आपल्या यूट्यूब चॅनल आणि फेसबुक पेजच्या लाईव्हवरून. बे पोट्यो, ओ डोंबडे येणं कचकन तिकडे काय करून राहिले झिपरे. हा ये रपकन, कामाचे टॉपिक चालू आहे, बसीन तिकडं आलू शिलत. ठीक आहे, आता लक्ष द्या. आज आपण राज्यघटनेतला खतरनाक टॉपिक पाहून राहिलो. भारतीय राज्यघटनेतले भाग आणि कलम चालू केले होते. काल पहिला भाग पाहिला, भारतीय राज्यघटनेतला भाग पहिला, भारताची भूसीमा, घटक राज्य आणि केंद्रशासित प्रदेश. भाग दुसरा पाहून राहिलो आज. ठीक आहे, या भाग दुसऱ्यात आहे नागरिकत्व. ठीक आहे, भारत सरकारनं राज्यघटनेमध्ये राज्यघटना समितीनं कोणाला भारताचं नागरिक म्हणावं. ठीक आहे, हे 1950 26 जानेवारी 1950 पर्यंत कोणाला देशाचं नागरिक म्हणावं याच्या तरतुदी दिल्या होत्या. पण 50 नंतर कोणाला नागरिक म्हणा कोणाला म्हणू नये. ठीक आहे, याच्या बाबतचे कायदे करण्याचे अधिकार राज्यघटनेच्या कलम 11 नुसार या देशाच्या संसदेला आहे. म्हणून नवीन लोकसभा अस्तित्वात आल्यानंतर 1955 भारत सरकारने कायदा केला. त्या कायद्याचं नाव आहे भारतीय नागरिकत्व कायदा 1955. आतापर्यंत नागरिकत्व कायद्यात जवळपास 10व्या दुरुस्त्या करण्यात आल्या आहे. किती वेळा आतापर्यंत 10व्या दुरुस्त्या करण्यात आल्या. आता पुन्हा आमच्या नरेंद्र बापून दुरुस्ती केली. याची दुरुस्ती पहा. इथं लंगलंग पोट्टे आमचे इकडं रिकाम टव्यासारखे इथं ठीक आहे पडून आहे. या काय पोट्ट्याले रोजगार नाही म्हणून इथं कराया मास्तरच्या क्लास लिहिले आहे. ठीक आहे, दुपारी गल्ल्या गुल्ल्याने हिंडत राहते इकडं तिकडं. आता इकडे लक्ष द्या. आता ह्या कायदा केला तर ह्या कायदा कायच्यासाठी केला त्याची पार्श्वभूमी समजून घ्या. असं तुम्हाला कोणी सांगणार नाही. ठीक आहे, हे का करते, यायले जे सत्तेत लोक आहे यायले मुसलमानाचा एवढा द्वेष आहे. मले का म्हणायचा, मुसलमानाचा एवढा द्वेष आहे. प्रत्येक मुसलमान आतंकवादी आहे असा रवैया मागच्या 7-8 वर्षात याने पैदा केला. ठीक आहे, हा जाती धर्मात भेदभाव निर्माण करणारे मेसेज पाठवते व्हॉट्सअपवर, ते व्हायरल करायला लावते. पण कधीच एखादा मेसेज पाठवत नाही का ही स्कीम अशी आहे, गोरगरिबालीचा फायदा झाला पाहिजे, हे मेसेज जाऊ द्या, समाजापर्यंत फॉरवर्ड होऊ द्या. ठीक आहे, जाती धर्मात भेदभाव निर्माण नाही झाला पाहिजे असे मेसेज नाही. हिंदू खतरे में, अबे चोट्यो तुम्ही हिंदू आहे, तुम्ही सत्तेत बसले तेव्हा हिंदू खतरे में. 82% या भारतात हिंदू आहे आणि 82% वाला बहुसंख्यक कसा आहे. ठीक है, खतरे में का मैं तो हिंदू, मेरे को कोई मुसलमान बोलने को नहीं आएगा, तू साले मुसलमान बन, नहीं तो ठीक है भोग दूंगा ठोक दूंगा. ठीक है का नाही, असं कोणी म्हणाले आलं का. अबे आलं का, कोणीच नाही आलं माया. ठीक आहे, आजपर्यंतच्या आयुष्यात एकही मुसलमान मला म्हणाले नाही आला का तू का होय मुसलमान. ठीक आहे, यायच्याच काय हिंदू कसा खतरे में आला.
हे आपल्याला चिवत्या बनवण्याचे धंदे आहे आणि आपण चिवत्या बनतो. हिंदू मुसलमान खतरे में नाही. या देशात डॉक्टर APJ अब्दुल कलामांसारखे मुसलमान आहे ज्यांनी या देशाला अग्नि 1, अग्नि 2, अग्नि 3, अग्नि 4 मिसाईल तयार करून दिले. या भारतासाठी PSLV टेक्नॉलॉजी ठीकचा आविष्कार करून दिला आणि म्हणून आपण मंगळावर चंद्रावर यान पाठवून राहिलो. ठीक आहे. ही सारी पुण्याई मुसलमानाची आहे. समजलं का? या देशात हिंदू मुसलमान बरोबरीने काम करून राहिले. यायची साली सत्तेची पोळी भाजण्यासाठी हे आपला वापर करून घेते, हे लक्षात ठेवा. आता ह्या सरकारनं बापूना भारतीय नागरिकत्व सुधारणा कायदा केला, त्यालाच म्हणते CAA कराच्या पहिले प्रचंड विरोध झाला. प्रत्येक जिल्ह्यात प्रत्येक भारतातल्या प्रत्येक जिल्ह्यात मुसलमानांनी विरोध केला. त्याले म्हणे कॅब. ठीक आहे. कॅबचा लॉंग फॉर्म होता. ठीक आहे. सिटीजनशिप अमेंडमेंट बिल. बिल कशाला म्हणते? तर बिल म्हणजे विधेयक. जेव्हा संसदेत मंजूर होते तेव्हा होते त्याचा कायदा. ठीक आहे. जेव्हा मंजूर होते तेव्हा कायदा. विधेयक आणि कायद्यात का फरक आहे? तर एखाद्या कायद्याचा कच्चा ड्राफ्ट जो संसदेत मांडला जाते, चर्चा केली जाते, पण मंजूर होत नाही. मंजूर झाला का त्याचा काय होते? कायदा. विधेयक म्हणजे संसदेत कायद्याचा मांडलेला दस्तावेज ज्याच्यावर चर्चा होते, दॅट इज कॉल्ड विधेयक. त्याला मंजुरी भेटली, राष्ट्रपती दोन्ही सभागृहाची मंजुरी झाली, राष्ट्रपती सही झाली, कायदा होती. का होते? म्हणून पहिले आले म्हणे कॅब. सिटीजनशिप अमेंडमेंट म्हणजे दुरुस्ती बिल आणि पारित झाला 2019ले. तेव्हा झाला या CAA सिटीजनशिप अमेंडमेंट ऍक्ट. आतापर्यंत या कायद्यात 1955चाच कायदा होय. या कायद्यात ठीक आहे आतापर्यंत 10 वेळा दुरुस्ती केली. ठीक आहे. हे पुन्हा 2019ले बापून दुरुस्ती केली. बापू का म्हणते याच्यात पाहता? बापूने या सत्यानाश. बरं मुसलमानाचा एवढा द्वेष काऊन असावा? आता ह्या का म्हणते का? ठीक आहे. यानं बा काय केलं? लोकसभेत हे विधेयक मंजूर झालं 9 डिसेंबर 2019. राज्यसभेत झालं 11 डिसेंबर 2019. लोकसभेत 311 वर्सेस 80 वोटिंगनं पास झाला. तर यायच्याच पाशी सीट आहे 330. काही विषयच नाही आहे. यायच्या बाजूने लोकसभेत. राज्यसभेत पहा, राज्यसभेत यायला बहुमत कमी आहे पण आहे बरं. तर 11 डिसेंबरले 125 वर्सेस 105 मतानं राज्यसभेत मंजूर झालं हे विधेयक. भारतभर विरोध होता. ऐन कोरोनाच्या काळात आंदोलन झालं. तुम्हाला माहिती आहे कोरोना पसरला. ठीक आहे. ते मुसलमान आले, श्रीलंकेतून आले. पहा ते अटक गिटक झाली होती. बॉम्ब टीव्हीवर इकडं लॉकडाऊन लावलं. ह्या न्यूज होती यायनच आणला. एकाले बंद्या लोकांना टेस्ट केलं, एकही कोरोना पॉझिटिव्ह नाही सापडलं साल्याले. ठीक आहे. अबे ते नाही का बे, जस्ट कोरोना लॉकडाऊन लावलं आणि ते 40-50 लोक ह्या मुसलमान यायनच आणला. काही इरा करून आणले, ते कुठं तरी सापडले होते. दिल्लीत होय का कुठं होय, एका घरात कोंडून ठेवले होते माहित आहे. ठीक आहे. तर ते आंदोलनाला आले होते. ठीक आहे. आता ते भारतात फिरायला आले, कोरोना लागला तर नातेवाईकाच्या घरी थांबले. तर ते एवढी बदनामी केली मुसलमानाची तेव्हा. ठीक आहे. भारतभर मुस्लिम लोकांनी आंदोलन केलं. आंदोलन कायसाठी होतं हे समजून घ्या. ठीक आहे. ह्या कायदा केला काऊन याची पार्श्वभूमी आहे. आता ह्या कायदा म्हणते का 31 डिसेंबर याच्यात तारीख टाकली आहे ह्या कायद्यात. 31 डिसेंबर तारीख लक्षात घ्या. ठीक आहे. हे तारीख पहा, तारीख का म्हणते? हे तारीख म्हणते का 31 डिसेंबर ह्या कायद्यातली तारीख आहे. 31 डिसेंबर 2014च्या आत मुसलमान सोडून कोणत्याही धर्माचा माणूस, का म्हणलं? 31 डिसेंबर 2014च्या आत मुसलमान सोडून कोणत्याही धर्माचा माणूस पाकिस्तान, बांगलादेश किंवा अफगाणिस्तान मधून भारतात आला असाल तर त्याला आम्ही भारतीय नागरिकत्व देऊ. ठीक आहे. तो इल्लीगल आला असेल ना, त्याच्यावर कोर्टात केस चालू असेल भारताच्या का ह्या ठीक आहे परके माणूस आहे भारतात इल्लीगली घुसला, त्याच्या सगळ्या ठीक आहे त्याच्यावरचे खटले मागं घेऊ, त्याला नागरिकत्व देऊ. आता ह्या कायदा केला बापून. अरे हो, पण तू ओळखशील कसा का तो मुसलमान नाही होय? याचं काही प्रमाण? आता लक्ष द्या. आता भाऊ, ह्या जो कायदा करणार होते, ह्या कायदा करताना ठीक आहे याच्यात हे इतके खतरनाक आहे. भारताची जनसंख्या मोजणार होते, लोकसंख्या मोजाचं विधेयक मांडलं होतं. त्या विधेयकात असं म्हणे का तुम्हाला आता येणाऱ्या लोकसंख्या मोजताना तुम्ही भारताचे नागरिक आहे का हे प्रूव्ह करा लागेल. आणि हे प्रूव्ह करायसाठी तुम्हाला 1960च्या अगोदरचा पुरावा दाखवा लागेल. च्या बहीण माय आम्ही या देशाचे नागरिक आणि चोट्टे हो आम्ही निवडून दिलं तुम्हाला चादल लिहून, तुम्ही आम्हाला सांगून राहिले या देशाचा नागरिक होय का हे सांगा. हा, हे कोण होय रे शाहीने आम्हाला सांगणारे ना आम्हाला विचारणारे का आम्ही या देशाचे नागरिक होय का हे प्रूव्ह करा. तुम्ही डॉक्युमेंट दाखवा 60च्या अगोदरचं. अबे चादल लिहून तुम्ही दाखवा पहिले सत्यत असणारे. ठीक आहे. माया गावचा घिसड गाती त्याचं लेकरू कुठं पैदा होते
ठीक आहे, त्याच्या बायकोची डिलिव्हरी कुठं होते, रस्त्यात, गाव नाही पता, आव नाही पता, दर 3 महिन्यानं गाव बदलते थो, त्याच्या लेकराची नोंद कुठं झाली असन, अबे थो कुठं 60चा पुरावा, त्याचाच पुरावा नाही आहे, तो आहे का नाही या भारतात, थो कुठून पुरावा सादर करण बे, मग त्या घिसड खाती या देशाचा नागरिक नाही होय का, जो योगदान देऊन राहिला लोकांच्या टीकाचा, ठीक आहे, ये पाजून देऊन राहिला, या देशासाठी त्याचं योगदान नाही, तो देशाचा नागरिक नाही, पाकिस्तानातून आला होय, हा, कितीतरी जाती जमातीची नोंदच नाही शासनापाशी, मग हे लोक या देशाचे नाही का, हे म्हणते 60च्या अगोदरचा पुरावा दाखवा, अबे चातल्य तुम्ही दाखवा या देशाचे नागरिक आहे का नाही, ठीक आहे, तुम्ही कुठून आले, ठीक आहे, हे जे आर्य आले, ठीक आहे, जे स्वतःले आर्य म्हणते, सुप्रीम कोर्ट म्हणते का हे भारतीय वंशज नाही आहे, हे ग्रीक मधून आलेलं होय, ठीक आहे, उत्तर भारतात अर्ध कॉकटेल मटेरियल आहे, ओरिजिनल भारतात आदिवासी जमातीचे लोक आहे ज्याच्यात काहीच मिक्स नाही झालं, आणि दक्षिण भारत आहे तो युद्धापासून परकीय आक्रमणापासून दूर राहिला म्हणून राहिलं, ते द्राविडी वंशाचे लोक आहे, जे वरचं आहे महाराष्ट्राच्या वरचं सब मिक्स माल आहे, कॉकटेल देशी में ओढका, हायच नाही, समजलं का, आणि सुप्रीम कोर्ट म्हणून राहिलो काय, मी नाही म्हणून राहिलो, आणि हे म्हणते तुम्ही देशाचं नागरिक आहे हे सिद्ध करा, अरे या देशाच्या योगदान, या देशाला मोठं करण्यात आमच्या सर्वसामान्य माणसाचे योगदान आहे, आणि तुम्ही आम्हाला कागदपत्र विचारून राहिले साल्यो, त्याच्यात म्हणते तुमचा आधार चालणार नाही, मग चालले साले दिलं काय चोट्या, ठीक आहे, मग त्याच्यानंतर म्हणते तुमचं मतदानाचं कार्ड चालणार नाही, तुमच्यावर एखादा खटला दाखल झाला असेल न्यायालयात, तो पुरावा चालते, त्याच्यानंतर तुमची दस्त असेल, सरकारी दस्त, तुमची नोंद असेल त्याच्यात, अबे पहिले आडनाव नव्हते, ठीक आहे, पहिले त्र्यंबक कुंड्याचं त्र्यंबक कुंड्याले 3 पोट्टे, मारुती, चंपत, ठीक आहे, अन ठीक आहे चिंदोजी, त्याच्यात मारुती कुंड्याले, ठीक आहे, 4 पोरं 1 पोरगी, ठीक आहे, विठ्ठल, बायकृष्णा, वासुदेव, दशरथ, ठीक आहे, आणि 1 सावित्रा पोरगी, मग त्याच्यानंतर आडनाव आले, नाही तर कुणबीसली, त्या भाटाईपाशीच नोंदी राहील, सरकारी दस बी नाही, कुठून पुरावे आणून बे, ठीक आहे, आता हे लोकसंख्या मोजणार होते, आणि त्या लोकसंख्येत पुरावे विचारणार होते का तुम्ही भारतीय नागरिक आहे याचे पुरावे सादर करजा, आता लोकांना कुठून पुरावे सादर करायचे याचा प्रयोग त्यानं एका ठिकाणी करून पाहिला, तर आता केलेला प्रयोग उरावर आला म्हणून ह्या कायदा केला, केलेला प्रयोग उरावर आला म्हणून ह्या कायदा केला, ह्या कायद्यात म्हणते 31 डिसेंबर 2014च्या अगोदर अफगाणिस्तान, पाकिस्तान आणि बांगलादेशातून मुसलमान सोडून जे लोक आले, ज्याही धर्माचे लोक आले असन, मग कोण आहे, हिंदू चालते, मुस्लिम, ठीक आहे, मुस्लिम नाही चालते, हिंदू चालते, बौद्ध चालते, पारसी चालते, जैन चालते, ठीक आहे, बौद्ध चालते, ठीक आहे, हे साऱ्या धर्माचे लोक चालले, मुसलमान नाही, मुसलमान सोडून कोणत्याही धर्माचा माणूस पाकिस्तान, बांगलादेश, म्यानमार इथून आला, पाकिस्तान, अफगाणिस्तान आणि बांगलादेश या 3 देशातून आला असन तर आम्ही त्याले भारताचा नागरिक म्हणून घेऊ, पण असा कायदा काऊन करा लागला केंद्र सरकारले, काऊन करा लागला, का कारण आहे, काऊन करा लागला, आता लक्ष द्या, त्याची स्टोरी आहे, ह्या कायदा उरावर घेऊन बसलं सरकार, करा काऊन लागला, आता लक्ष द्या, आता पहा माझे काही प्रश्न आहे, ठीक आहे, मग याले म्हणते, ठीक आहे, तू या धर्माचा असन, आता पाकिस्तानातून जे लोक भारतात आले केव्हा 31 डिसेंबर 2014च्या अगोदर, तो 1 वर्ष भारतात लगातार त्यानं वास्तव्य केलं पाहिजे, त्याला आम्ही भारतीय नागरिक म्हणू, हे बरोबर आहे तुझं, पण तो हिंदू आहे का तो बौद्ध आहे हे कसा ओळखशील तू, आणि त्याच्यात दिलं बी नाही का तुला सर्टिफिकेट सादर करावं लागेल त्या देशातलं तू कोण्या धर्मात आहे, हे सरकार का म्हणून राहिलं, तू भारताचा नागरिक होय, तर तू येणाऱ्या लोकसंख्येत तू दाखवतो पुरावा, आणि यायले पुरावा नाही मागून राहिले साले, यायले पुरावा मागायची गरज नाही, आता लक्ष द्या रे, ह्या बांगलादेश आहे काय, ठीक आहे बा, ठीक आहे, ह्या असा, ठीक आहे, ह्या फटीत बांगलादेश घुसून आहे इथं, आता इथून आली, इथून आली, ठीक आहे, इथून आली गंगा, इथून आली ब्रह्मपुत्रा, ह्या बंद त्रिभुज प्रदेश आहे, ओपन बॉर्डर आहे, दलदलयुक्त जागा आहे, ठीक आहे, ओपन सीमा आहे, काय तिथं कुंपण गिंपण गेला माणूस कुंपण टाकाल तो सीधा जाते कुंपण घेऊन गाऱ्यात, पुरी ओपन बॉर्डर आहे, मग आता इथं बांगलादेशात काही कमी जास्त झालं,
ठीक आहे, दंगली झाल्या, काय झाल्या, अनसेफ कंट्री आहे, वारंवार दंगली फंगली होत राहते, भिकारवाडा काम आहे, जमिनी नाही, काही नाही, एकाल्या वाटणीले, लोकसंख्येची घनता प्रचंड, जागा कमी, हा लोक आहे कचाट्यासारखे, ठीक आहे, अनडेव्हलप कंट्री आहे, सब सत्यानाश आहे त्या देशात. म्हणून तर आपण आपल्या देशात काऊन नाही घेतला त्याले, नाही तर आपण पाकिस्तान पासून जिंकल्यावर आपल्या देशात विलीन नसता केला का इंदिरा गांधीनं. तिला माहित होतं भिकारवाडा काम आहे, लोकसंख्या बमाड आहे, हे घेऊन काही फायद्याचं नाही, ते सेपरेट ठेवला. तू पाच बसतू ये, तू साल्या, ठीक आहे, कर्ज लागलं तर मी दिन लागन तो, पण माझ्या देशात काही विलीन करत नाही तुले. नाही तर इंदिरा गांधीनं भारतात विलीन केला असताना बे ते एवढी, ठीक आहे, तिला एवढं समजलं नसेल का आपलं क्षेत्रफळ वाढते, क्षेत्रफळ वाढल्यावर फायदा बी झाला पाहिजे ना, का फुकटच क्षेत्रफळ वाढव, भारत मोठा देश, का करायचा आहे भेंड, फायदा कवडीचा काहीच फायदा नव्हता, उरावर लोकसंख्या घेऊन बसा लागलं असतं एवढी मोठी. इंदिरा गांधीने भारतात विलीन नाही केला त्याने. मग आता तिथं वारंवार दंगे होते, दंगे झाले का हे मुसलमान लोक, ठीक आहे, इथं लहानशा बोटीत बसते, ए शबाना बैठ, शाहरुख, कॅटरीना बैठ ना, सादिया का गई, सादिया को बुला, ठीक है, सादिया ए बैठ, सलमान तू भी बैठना, साले वो शाहरुख रह जाएगा, देख उसको, का गया तो, ठीक आहे, बैठ. सगळ्याले बसवलं, शाहरुख, कॅटरीना, सादिया बसवलं का डायरेक्ट, ठीक आहे, हा उपनद्या आहे, लहान लहान वितरिका आहे, आणि त्याच्यात बॉर्डर सिक्युरिटी फोर्स आहे तिथं, बीएसएफचे जवान, कंटिन्यू वॉच ठेवा लागते, कोणी येऊन राहिलं का, काही करून राहिलं का, भारताच्या सीमेत घुसून राहिलं का, कोण्या फटीतून घुसला माहित बी पडत नाही, एवढ्या बारीक बारीक नद्या आहे. आला समजा भारतात, ठीक आहे, हे आला आला असा मधीन राहिला, का माहित पडून राहिलं, त्याला माहित आहे का भारतात मुसलमान घालून गेलं तर आपल्याला कापून काढू शकते, आपल्याला हाकलू शकते, ठीक आहे, ह्या अनसेफ कंट्री आहे बांगलादेश, बाकी भारतात जात आहे, भारतात नागरिक वाच आहे, तर भारत सरकार कायद्यात का म्हणते का हिंदू, जैन, पारसी, ख्रिश्चन, बौद्ध या धर्माचे आले तर चालते, मुसलमान नाही पाहिजे. मग आता त्याला भारताचं नागरिकत्व पाहिजे, थोका करण, दाढी कारण, हे घेऊ मंगळसूत्र घाल, टिकली लाव चांगली मोठी जात, ए सादिया तुला सारिका आजपासून नाव, कॅटरीना कविता झाली तू, लगेच कॅटरीनाले कविता केली, सादियाले सारिका केली, ठीक आहे, शाहरुखले, ठीक आहे, नाव बदलवलं त्याचं, त्याचं केलं श्याम्या, ठीक आहे, का केलं श्याम्या, आणि सलमानचं केलं, ठीक आहे, का संजय, काय केलं संजय, हा, आणि याचं नाव होतं, ठीक आहे, फखरुद्दीन, ठीक आहे, तर यानं केलं तर, ठीक आहे, तर सगळ्यांना नाव बदलून घेतले आणि लगेच टिकली किकली लावली, ह्या गंदगिंत लावते, मस्त समाजात फिरते. आता यायला म्हणलं का तुम्हाला डॉक्युमेंट दाखवायची गरज नाही, तुम्ही मुसलमान सोडून कोणत्याही धर्माचे, म्हणते आम्ही हिंदूच होय, घरी देवपाठ घेऊपाठ म्हणून दिला, त्याला नागरिकत्व पाहिजे, नागरिकत्व मिळवण्यासाठी तेवढं ढोंग केलं काय, ठीक आहे, आणि करू शकते. अबे तुम्ही कसे ओळखणार आहे का तो मुसलमान आहे का हिंदू आहे का शिक्का आहे, इधर ठीक आहे शिक्का हिंदू, इकडं मुसलमान, असं आहे का, ठीक आहे. अबे काय आहे, काही कुठं लिहून नाही मस्तकावर का तू हिंदू आहे का मुसलमान होय, हे म्हणते डॉक्युमेंट सादर करायची गरज नाही, ठीक आहे, का म्हणते डॉक्युमेंट सादर करायची गरज नाही, तू या देशातून आला असेल, मुसलमान सोडून कोणत्याही धर्माचा असेल तर तुला नागरिकत्व देतो. अरे इथं आमचे पोट्टे लंग 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 हिंडून राहिले, त्याला नागरिकत्व दिलं म्हणजे पुरी जबाबदारी आली, स्कीम लागू झाल्या, योजना लागू झाल्या, बेरोजगारीत आला तो, इथं आमच्याच पोट्याले चोट्याले रोजगार नाही, हे लंग 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 इकडे तिकडे हिंडून राहिले, वर्गात 150 लोक बसून आहे, ठीक आहे, काही एकही कामाचं नाही, ठीक आहे. अबे तुम्हाला रोजगार नाही, त्याला उरावर घेऊन का फायदा, ठीक आहे. अबे तिचं हाकलून द्या ना, तिथून आले ना, केसेस चालू आहे त्याच्यावर, द्या हाकलून लाता मारून. आम्हाला कोणत्या या तिन्ही देशाचा, हिंदू असो का बौद्ध असो का पारशी असो, आम्हाला नाही पाहिजे, ठीक आहे. आमच्या देशातला मुसलमान असेल तर त्याला आम्ही ठेवू, आमच्या देशातला बौद्ध असेल तर त्याला आम्ही ठेवू, हिंदू असेल ठेवू, बाहेरच्या देशातून आलेले आम्हाला कोणत्याच धर्माचे नाही पाहिजे, ठीक आहे. हिंदूही नाही पाहिजे, ख्रिश्चनही नाही पाहिजे, जैन आतापर्यंत घेतले लय झालं, 10व्या दुरस्त्या केल्यानं, ठीक आहे. म्हणजे तुम्हाला मुसलमानाचा एवढा द्वेष का तुम्ही मुसलमान सोडून सगळे, पण तो मुसलमान आहे का हिंदू आहे त्याचं डॉक्युमेंट का, हे का पुरावा राहील तुमच्यापाशी. आता समजा एखाद्यानं आणलाय मुसलमान होय म्हणून,
ठीक आहे, पुरावा मागितलाच नाही, त्याच्यापाशी पुरावा नाही, तो इल्लीगल आलाय भारतात. ठीक आहे, मग टीका लावला म्हणजे झाला का हिंदू? ठीक आहे, गौतम बुद्धाच्या पाया लागला म्हणजे झाला का बौद्ध? नाही. मग पुरावा का? पुरावा काहीच नाही. आणि सरकार म्हणते या देशातून जे लोक आले असाल मुसलमान सोडून या धर्माचे, ठीक आहे, हिंदू, ख्रिश्चन, पारसी, जैन, शीख, बौद्ध, तर आम्ही त्याला भारतीय नागरिक म्हणून, पण तो या तारखेच्या आत आले बाहेर या 3 देशातून, पाकिस्तान, अफगाणिस्तान, बांगलादेश, म्यानमार फार्मारमधून नाही. पण हे केलं काहून? तर जेव्हा बीजेपीच्या अंगावर येते ना तेव्हा हे असे उपद्व्यापी काम करत असते. बरं, याच्या अंगावर का आलं? तर यायनं काय केलं, 1951 भारत सरकारनं बंद केलं NRC, नॅशनल सिटीजनशिप रजिस्टर्ड. म्हणजे तुम्ही या देशाचे नागरिक आहे हे प्रूव्ह करण्यासाठी तुम्हाला सरकारले डॉक्युमेंट दाखवावं लागते का मी या देशाचा नागरिक होय, माय नोंद करून घ्या. आता भारत सरकारने 51 बंद केलं, पण हे जे नॉर्थ ईस्ट कडले राज्य आहे, आसाम, अरुणाचल प्रदेश, नागालँड, मणिपूर, ह्या इतक्या ओपन मध्ये आहे. बांगलादेश सोबत ओपन बॉर्डर आहे, म्यानमार सोबत ओपन बॉर्डर आहे. कवा कुठून एखाद्या फटीतून आला माहिती पडत नाही. सैनिक आले, आला का कचकन भारतात घुसते, जागा राहते. ठीक आहे, 4-5 वर्ष राहिला का मी म्हणते ठीक आहे, भारतीय वय तिथचे राजकीय लोक का करते, त्याला लगेच आधार फाधार देते, कारण वोटिंग राईट्स येते त्याला, आपला कॅन्डिडेट होऊन जाते. अरे म्या सायला तुझ्या आधार दिलं, होजी लय पुण्य आहे तुम्हाला, तुमचंच बटन दाबतो कचकन. ठीक आहे, मग आता तिकडले लोक आले, भारतात नागरिकत्व घेतलं, स्थायिक झाले, बमाल लोक येऊन राहिले होते, त्याच्यावर वचक असायला पाहिजे, मान्य वचक असायला पाहिजे. पण तुम्ही बाकीच्या लोकांना त्याचा त्रास थोडी देऊ शकता. तुम्ही आर्मी चांगली करा, तुम्ही बॉर्डर पॅक करा, ठीक आहे, बारीक लक्ष ठेवा हे लोक कसे येऊन राहिले. पण तुम्ही आम्हाला म्हणता आमच्या देशातल्या लोकांना का तुम्ही डॉक्युमेंट सादर करा 71च्या अगोदरचं, जर नाही केलं तर तुम्हाला आम्ही निर्वासित गृहात टाकू आणि तिथं पोचू आणि लाट मारून हकलून देऊ त्या देशात. अरे पण मी इच्छाच होय ना, माझ्यापाशी डॉक्युमेंट नाही फक्त, माझा बाप बी इच्छा, माझी आजी बी इच्छी, माझा बाप बी इच्छा, माझा आजा बी इच्छा, कागदपत्र नाही आहे. मग नाही होय, मग कुठचं आहे माहित नाही, कुठं पाठवू, कुठेही पाठवा, कागदपत्र आणा. तर यायना का केलं, यायना आसाम मध्ये प्रयोग केला. कुठं केला? आसाम मध्ये ह्या सरकारनं 2016 का 17 आल्याबरोबर NRC लागू केली. NRCचा प्रयोग, पहिला प्रयोग NRC आणि सिटीजनशिप अमेंडमेंट ऍक्ट मध्ये, ठीक आहे, काही संबंध आहे का? बिलकुल संबंध आहे, ह्या कोणी सांगणार नाही. हे जे हुशार आहे, जे बुद्धिजीवी लोक आहे त्याला समजते, बुद्धिजीवी मध्ये मी आहे. ठीक आहे, तर 2019 आसामच्या, ठीक आहे, आसामच्या, ठीक आहे, NRCचा अहवाल आला. ठीक आहे, NRCचा अहवाल आला. हे लक्ष द्या, अहवाल कोण्या दिवशी आला? अहवाल आला 31 ऑगस्ट. ठीक आहे, अहवाल सादर. हे आता लक्ष द्या, 51 नंतर प्रथमच आसाम मध्ये NRC लागू केली. NRC बंद केली होती. हा, ठीक आहे, नॅशनल सिटीजनशिप रजिस्टर्ड, NCR. ठीक आहे, किंवा NRC म्हणते त्याला, नॅशनल रजिस्टर ऑफ सिटीजनशिप. ठीक आहे, NRC म्हणते. ठीक आहे, NRC म्हणा, NCR म्हणा, नॅशनल रजिस्टर्ड ऑफ सिटीजनशिप. म्हणजे तुम्ही या देशाचे नागरिक आहे, याच्यासाठी तुमचे सगळे डॉक्युमेंट जमा केले जाते, तुमचे डॉक्युमेंट व्हेरीफाईड केले जाते का तुम्ही या देशाचे नागरिक आहे का. जर तुमचे डॉक्युमेंट मॅच करत नसेल तर डायरेक्ट म्हणते तुम्ही या देशाचे नागरिक नाही होय. बरं, या आसाम मध्ये केलं, या पट्ट्यानं कुठं केलं? आसाम मध्ये. आता बा यायला का वाटलं का हे जे बांगलादेश आहे, या बांगलादेशात वारंवार दंगली झाल्या, युद्ध झालं. ठीक आहे, 1971च्या अगोदर कितीतरी लोक आले, बमाल लोक आले, कारण 71च्या अगोदर पाकिस्तानात होता आणि तिथं निवड दंगली कतली व्हायच्या आणि त्याच्यामुळे तिथं गरम परिस्थिती राहायची, तिथं अनसेफ कंट्री होता. आणि हे लोक जहाजात बसले का डायरेक्ट आसाम मध्ये आले, नागालँड मध्ये आले, मणिपूर मध्ये आले. ठीक आहे, नॉर्थ ईस्ट मधल्या बंद्या राज्यात पार घुसले नद्यानं, बोटीने येऊन जंगलात राहिले, झाडं कापले, शेत्या केल्या आणि डायरेक्ट तिथूनच मग तिच्या राजकीय लोकांना त्याला आधार बिधार दिलं. तर आता सरकार का म्हणते आसाम मध्ये मुद्दामून यायनं लागू केली. आणि यायला का वाटलं का आसामची जी लोकसंख्या आहे 3,30,00,000, यायला वाटलं ना अर्धे लोक आसाम मध्ये मुसलमान आहे का जे बांगलादेशातून आले आहे.
यायला NRC-तून काढायचे आणि लात मारून बांगलादेशात हकलाचे. बांगलादेश कसा येऊ देईन का त्याच्या देशात एवढे मोठे लोक? पहिला प्रश्न. दुसरा प्रश्न, हे म्हणते पहिले त्याले निर्वासित गृह उभे करायचे. निर्वासित गृह असे कचाट्यासारखे एका खोलीत 400 लोक कोंबाचे, तिथं त्याची जेवायची व्यवस्था करायची. हे तर त्याच्यासाठी चांगलं झालं. वा वा, येऊ द्या. रेडीमेड अन्न, कामाला जायचं काम नाही. पण विषय या झाला सोमवारपा का झालं? यायनं केलं, सोयापासून चालू केलं NRC. 4 वर्ष लागले. ह्या लोक रांगेत लागे. NRC-चे सर्वे असले का हे सगळे सरकारी अधिकारी हे आमचं घ्याजी, आम्ही नागरिकाची पहाजी, या देशाचं सोयची नाही आलोची बांगलादेशातून पहाजी. आता हे का म्हणते लक्ष द्या. हे का म्हणला NRC मध्ये 25 मार्च 1971 युद्ध व्हायच्या अगोदर, युद्ध इंदिरा गांधीने केलं होतं बांगलादेश वेगळं. 25 मार्च 1971च्या अगोदर जे आसामचे नागरिक असल्याचे पुरावे तुम्ही सादर करा. कारण त्याच्यानंतर कितीतरी लोक, ठीक आहे, म्हणजे 25 मार्च 1971च्या अगोदरचे डॉक्युमेंट लागल. त्या तुम्ही या देशाचे नागरिक आहे हे सादर करा. ह्या लोकांनी सांगितलं. आता इकडे लक्ष द्या. आता एका पोट्याचा मायना बाप यांना सादर केले पुरावे, म्हणजे बापाचे पुरावे सादर. आणि पोट्ट म्हणते, पोट्याले म्हणते हे यानं लिस्ट जाहीर केल्या, त्या लिस्टीत पोरग नाही. म्हणजे बाप नागरिक आहे आसामचा आणि पोट्ट बांगलादेशचा आहे म्हणते. या तिथं पैदा करायला गेला. आता डिलिव्हरी याच्या बायकोची तिथं झाली. हाय का नाही उपद्व्यापी? बरं, 4 भाऊ, 2 भाऊ नागरिक आहे आणि 2 भाऊ नागरिक नाही आहे. लिस्टीतच नाव नाही त्याचं. म्हणजे हे 2 भाऊ पाकिस्तानात जाऊन लेकरं पैदा करून आले. बरं, ते तो सोडा एक हद झाली. ते सोडा एक हद झाली. 1999च्या कारगिल युद्धात ज्या माणसांनी राष्ट्रपती मेडल भेटलं, ठीक आहे, आणि तो रिटायर झाल्यावर 17 वर्षाचा बॉन्ड संपल्यावर आसाम पोलीस मध्ये पोलीस इन्स्पेक्टर पदावर कार्यरत आहेत. PI ठाणेदार होता एका ठाण्याचा. त्याले यायनं NRC-च्या लिस्ट मधून काढलं आणि ह्या म्हणते भारताचा नागरिक नाही होय. याले पॅन्ट काढून नाही पडणं आले पाहिजे का बापूले? ह्या त्याचा फोटो दाखवतो मी तुम्हाला. ठीक आहे, सादुल्ला दिन याचं नाव आहे. इंडियन आर्मी मध्ये होते. यायले म्हणते का तुम्ही, बरं राष्ट्रपती मेडल आहे, राष्ट्रपती मेडल. बरं चिल्लर बी माणूस नाही. कारगिलच्या युद्धात राष्ट्रपती मेडल आहे, ठीक आहे. म्हणजे तो आता PI हे स्टार आसाम पोलीसचे, ठीक आहे, आणि मिलिटरीमध्ये होता. कारगिल युद्धात राष्ट्रपती मेडल आहे. राष्ट्रपती मेडल प्राप्त माणूस यायनं दुसऱ्या देशाचा नागरिक म्हणून दाखवला. साल्याने नाही फटकायला पाहिजे का यायले? पण तुम्हाला लाज शरम, तुम्ही कोणाला दाखवून राहिले? राष्ट्रपती याला जेलमध्ये टाकलं होतं, त्या निर्वासित गृहात टाकलं होतं, देशाचा नागरिक नाही आहे म्हणून. जेव्हा प्रकरण उफाळलं भारतभर चर्चा झाली. मग सोडलं. इतके खतरनाक आहे भाऊ हे. म्हणून मला यायचा राग येते. बाकी काहीच नाही. म्हणजे बाबा 14 मी मतदान बी केलं नाही. कमयाबाई भल्लीच बदमाश निघाली. तर कारगिल युद्धात आसाम पोलीस मध्ये PI आहे, ठीक आहे. आणि लोक साधे सुधे लोक बिचारे लाईनीत कितीतरी वेळ लोकांचा बर्बाद नागरिकत्व सिद्ध करण्यासाठी, ठीक आहे. पार म्हणजे सब सत्यानाश लेखायचा. आता मग यायनं केलं का? आता यायला वाटलं का अर्धे लोक मुसलमान सापडून, अर्धे लोक सापडून का जे बांगलादेशातून आले, जे डॉक्युमेंट सिद्ध करू शकणार नाही. आणि जेव्हा वेळ आली तर ती 3,30,00,000 लोक होते आसाममध्ये. या 3,30,00,000 लोकांनी 3,11,00,000 रुपयांना आपलं नागरिकत्व सिद्ध केलं. आणि फक्त 19 कोटी झाले का? 19 लाख. किती लाख? 19 लाख लोकांना 3,30,00,000पैकी 3,11,00,000 लोकांचं नागरिकत्व सिद्ध झालं. त्याचे लिस्टीत नाव आले. आणि 19 लाख लोकांचे नाव आले नाही. यायला वाटलं का अर्धे 1.5 कोटी लोक सापडते का?
ठीक आहे. आणि पुरा प्रोग्राम का गेला? फेल. का गेला? प्रोग्राम फेल गेला ना. यायले जेवढे पाहिजे होते, मग भारतभर सांगितलं असतं आम्ही बांगलादेशातून आलेले मुसलमान पकडले, हा एवढे अर्धे लोक सापडले. यायले सापडले 19 लाख. आणि त्याच्यात मुसलमान फक्त 4 लाख होते, बाकीचे हिंदू होते. पुरा बॅन वाजला यायचा. यायले पाहिजे होते कोण? मुसलमान. याच्यात सापडले 4 लाख मुसलमान, बाकीचे बंदे हिंदू जे प्रूव्ह करू शकले नाही का मी या देशाचा नागरिक आहे. 15 लाख लोक आहे. 15 लाख लोक. त्याच्यात 15 लाखात 11 लाख हिंदू, बाकी इतर धर्माचे लोक होते 3-4 लाख, आणि 4 लाख मुसलमान होते. आता करायचं का एवढ्या मोठ्या लोकांचं? मला वाटते मुसलमान 4 लाखापेक्षा कमी होते का? का मग आता हे उरावर येते, यायला पोसायचं कसं? एवढे मोठे 19 लाख लोक निर्वासित गृहात कसे टाकायचे? आणि बांगलादेश घ्यायला तयार नाही, ते हिंदू होते. आता करायचं का? आता हे प्रकरण उरावर येते, बंद उरावर बसते का? का आता एवढे मोठे हिंदू साले कसं रे अमित रे? अय भाऊ, हे ना तूच तर म्हणे NRC करायची. आता का करताय ते? याले बोला बरं, ॲडव्होकेट जनरलले, ते सॉलिसिटरले बी बोला, 3-4 बोला, सालायले या बी इकडे. अभि हे पहा बरे कसं जमवायचं. आता जमू ना, सोपी आहे. नागरिकत्व सुधारणा कायदा करू आणि त्याच्यात बाकीच्या सर्व धर्माच्या लोकांना देशाचा नागरिक करून टाकू. ओके होऊन जाते. म्हणून ठीक आहे. हे बा अहवाल कितीले आला? 19ले. किती तारीख? किती ऑगस्ट? इथं पहा. खेल समझो, खेल भाई. ठीक है, ये कोई भी नहीं बताएगा आपको ऐसा, सिर्फ कराए मास्तर बताएगा. ठीक आहे. त्याच्यासाठी हे जे आहे हे तिथून विचार करायला लागते का गेम का आहे यायचे गेम समजण्यासाठी अभ्यास आणि बुद्धिमत्तेची पातळी एवढ्या लेवलवरून विचार करावी लागते, तर समजते. नाही तर असं समजत नाही. ह्या कायदा तवाच काऊन केला? ठीक आहे. हे जेव्हा लक्षात येते माणसाच्या, तर लय लोकांचे हे लक्षात नाही ना, हे मुसलमान बदमाश आहे साले, हे बसले कायले चौकात. ठीक आहे. ह्या कायद्यासाठी विरोध, ते बरोबरच आहे BJPचं. अबे चोट्या, तुले का माहीत आहे त्याच्या मागची स्टोरी? ठीक आहे. अबे त्याच्यात मुसलमान प्रूव्ह करण, मुसलमानापाशी आहे दाखले. आपल्याच हिंदू लोकांपाशी ज्या भटक्या विमुक्त जमाती आहेत ह्या कुठून आणन पुरावे? काही लोकांच्या नोंदी आहे, काही लोकांच्या कुठं नोंदी आहे? अजून बी नोंदी नाही आहे. तो देशाचा नागरिक आहे. माझ्या गावात असतं घिसड खात्याला आधार कार्ड नव्हतं. ठीक आहे. त्याला म्हणलं इथंच राहा, आता भटकू नको इकडं तिकडं. त्याला गावाचं आधार दिलं. मग त्याला आता रेशन कार्ड नव्हतं, त्याला रेशन कार्ड काढून दिलं. आधार कार्ड झाल्यावर नोंदीच नाही आहे ह्या लोकांच्या. जन्माचे दाखले नाही, काही नाही. कुठून आणन हे पुरावे? हे भाट जात आहे, ते दुसऱ्याच्या नोंदी ठेवते, त्याच्याच नोंदी नाही आहे. ठीक आहे. कितीतरी जाती आहे विमुक्त भटक्यात. ह्या धनगराचा ठाव ठिकाणा नव्हता. धनगर भारतभर लंगलंग हिंडाचे, इकडून तिकडं. म्हणून ते विमुक्त भटक्या जाती जमाती देते. NT, VJNT असं आहे. आणि हे आपल्याला सत्तेत राहून म्हणते तुम्ही कागदपत्र दाखवा. अबे साले, पहिले तुम्ही दाखवा तुम्ही या देशात नागरिक आहे का नाही. तर तुम्ही पहिले प्रूव्ह करा, मग लोकांना सांगा. तर ह्या कायदा त्याच्यासाठी पारित केला का म्हणला? ह्या कायद्यात 31 डिसेंबर 2014च्या अगोदर पाकिस्तान, अफगाणिस्तान, बांगलादेशातून ठीक आहे हिंदू आले असन, ख्रिश्चन आले असन, पारशी आले असन, जैन आले असन, शीख आले असन, बौद्ध आले असन, त्याला आम्ही देशाचा नागरिक म्हणू.
कागदपत्र की नोगा दाखवू, काही गरज नाही. कागदपत्राची गरज नाही. काऊन गरज नाही? नाही आहे त्याच्यापाशी. आसाममध्ये नाही भेटले ना एवढे पोसाचे कुठून, आणि बांगलादेशमध्ये खड्ड्यात नाही ना. हा झाल्या काही आरोप पाच बसतो तू या. मग आता एल न्यायचे कुठं? एल न्यायचे कुठं? 19 लाख लोक पोसाचे कुठं? आणि त्याच्यासाठी बिल्डिंगा बांधायच्या आणि फुकटच चारायचं का? वा जाऊ ते बा, तू बी नागरिक म्हणून मग यायनं माघार घेतली का? राहू दे बा, काही एनआरसी विनारसी करायचं नाही. जे आहे ती जाऊ दे. आता बरोबर बॉर्डरवर माणसं गिंच ठेवू, कोणी घुसू नाही देऊ. असं आहे. ठीक आहे. लय मोठाले गेम आहे, सर्वसाधारण माणसाच्या लक्षातच नाही येत. यायनं ह्या माणसाला करून टाकलं. जो माणूस ठीक आहे राष्ट्रपती पुरस्कार प्राप्त माणूस, ठीक आहे, हे असे लोक डॉक्युमेंट घेऊन राहे. ठीक आहे. आसाममध्ये लागू केलं, लय लोक पुरावे सादर करू शकले नाही. ठीक आहे. तारखा बरोबर पहा, तारखावरून सगळं कळते. फक्त हे चालू पाहिजे, हे चालू ठेवायचं. तर यायनं ह्या नागरिकत्व सुधारणा कायदा केला. अरे मी का म्हणतो, पाकिस्तानातून, अफगाणिस्तानातून, बांगलादेशातून आलेले आम्हाला कोणत्याच जाती धर्माचे लोक नाही पाहिजे. आमचं सॉल्व करा बा. हे असे बेरोजगार दलिंद लोक इथं बसून आहे, ज्याला रोजगार नाही. आमचाच प्रश्न आहे तर तुम्ही त्याचा प्रश्न कायले उरावर घेऊन राहिले? ठीक आहे. त्याला कुठं नागरिकत्व देऊन राहिले? त्याला तुम्हाला दिसले तर त्यांना हकलून त्या देशातून आला वाटते तुले तर, नाही तर बॉर्डर टाईट करा, यूज नका देऊ. तू आम्हाला म्हणून राहिला का तुम्ही डॉक्युमेंट सादर करा येणाऱ्या लोकसंख्येत? बऱ्याचशा मुस्लिम बांधवाले असं वाटलं होतं का ठीक आहे ह्या सिटीजनशिप ऍक्ट मध्येच असे म्हणते का तुम्ही सगळ्याचं तुमचं एनआरसी करण्यात येईल, बंद्या भारतात येणाऱ्या लोकसंख्येत करण्यात येईल, तुम्ही डॉक्युमेंट दाखवायचं. म्हणून मुसलमान लोकांना देशभर आंदोलन केले होते आणि बॉम्ब विरोध होता याच्यात. ठीक आहे. बरं, हे एनआरसीले विरोध कोणाकोणाचा? एनआरसीले विरोध काँग्रेस, तृणमूल काँग्रेस, अण्णा द्रमुक, JNUचे पोट्टे, जामिया इस्लामिया विद्यापीठाचे पोट्टे रस्त्यावर उतरले होते. दिल्लीत आंदोलन चालू होतं, हे वर्धेत आंदोलन चालू होतं, वर्धेत बी होतं. ठीक आहे. कोरोना चालूच होता. कोरोना काळात आंदोलन होतं. ते आंदोलन मग उचलून दाबलं धरून का तुमच्यामुळे कोरोना पसरते बा. ते बदनाम केले काही लोकांले सुरुवातीले. पाहिलं का तुम्ही? लगे आठवते का? हा टीव्हीवर हे इतके मुसलमान सापडले, अमकं सापडलं, याच्याचमुळे कोरोना पसरला, हेच कोरोना भारतात घेऊन आले, तर कोरोनाचा पहिला पेशंट केरळमध्ये सापडला लागत. तर असं आहे. म्हणजे मुसलमान लोकांना एवढं बदनाम करायचं का त्याच्या मनात अशी द्वेष भावना पैदा झाली पाहिजे का भारत आपल्यासाठी अनसेफ आहे. आणि मग ते हातात शस्त्र घेतले पाहिजे त्याला अजून बदनाम करायचं. हे अशा पद्धतीचं भारतात चालू आहे. तर असं अजिबात आपण काही होऊ द्यायचं नाही. आपण शिकले सवरले लोक आहे, दुसऱ्याला समजून सांगायचं. कोणताही जाती धर्मात भेद निर्माण करणारा व्हॉट्सअपवर मेसेज येत असं, कोणी पाठवत असं, त्याला सुद्या भाषेत सांगायचं. एक तर तो ग्रुपमधून बाहेर पडा आणि त्याला सांगायचं, पर्सनल पाठवत असं साल्या याच्यानंतर मला असे मेसेज पाठवायचे नाही. कोणी पाठवत असन जय बजरंगबली 111 पाठवा, आज चांगला ठीक आहे तुमचा दिवस जाईन आणि खुशखबरी येईन, तर त्याला म्हणा तूच पाठव आणि संध्याकाळी मला सांगजो. ठीक आहे. कोणती खुशखबरी? ठीक आहे. कोणी म्हणा अल्लाह अकबर पाठवा, तूच पाठव. ठीक आहे. जर असं झालं असतं 111व्या मेसेज पाठवल्यानं ते आयुष्यात भलं, तू घरीच बसणं, मग कायले क्लास गिसली या लागते. 111 पाठव, घरूनच क्लास होते, अभ्यास बी नको करू, अशीच राज्यसेवा निघते, कंबाईन बी निघते. पेपरला नाही गेला तरी 111 मेसेज पाठवल्या निघते. ते एवढे मुर्दार लोक आहे भारतातले. ठीक आहे. तर हे लक्षात आलं तुम्हाला? गेम लक्षात आला का? ते एनआरसीचा निर्णय उरावर आला म्हणून CAA केला, सिटिझनशिप अमेंडमेंट ऍक्ट. मले लोक म्हणते BJPच्याच विरोधात बोलते, ते हे दिसते ना भाऊ. आणि हे बुद्धिजीवी लोक आले, सर्वसाधारण माणसाच्या डोक्याच्या बाहेरचा गेम आहे. ह्या साधारण माणूस तर जो कामात असते शेती त्याला का माहिती आहे NRC कायले म्हणते. ते टीव्हीवर पाहते, टीव्हीवाले एवढे चिकणे चोपडे सांगते 2000 की नोट में चीप आहे. हो असन बुवा हे म्हणते. ठीक आहे. अंजना ओम कश्यप, तर हिचं बरोबरच असन.
ठीक आहे, सब मीडिया बिकाऊ झाला आहे आणि हे ठीक आहे त्याचे चॅनल आहेत तेच त्याला प्रमोट करते असं आहे. तर म्हणून हे सारे लोक असे गर्दी करून ठीक आहे NRC साठी उभे होते. ठीक आहे बा, हे लोक असे ठीक आहे NRCच्या सेंटरवर उभे राहायचे. ठीक आहे 4 वर्ष लोकांचे बर्बाद केले, 4 सेंटर गव्हर्नमेंटनं. आणि तुम्हाला असं लाईनीत उभं राहावं लागलं असतं. त्या मुस्लिम लोकांना आंदोलन केले म्हणून त्याने तो मुद्दा लोकसंख्येत टाकला नाही. अजून पण लोकसंख्येचा विषय चर्चेला घेतला नाही. आता अधिवेशन चालू आहे, येणाऱ्या ठीक आहे वर्षातही लोकसंख्या मोजते का नाही का साली हे ठीक आहे. आणि जातीनुसार तर मोजतच नाही म्हणजे विषयच नाही. त्यानं जर म्हणलं का लोकसंख्येत तुम्ही दाखला दे जा, तुम्ही देशाचे नागरिक आहे का, तर मी तर आंदोलन करीन बुवा. ठीक आहे का मी या देशाचा नागरिक आहे, सालेव पहिले तुम्ही डॉक्युमेंट दाखवा का तू पाकिस्तानातून आला का. तू तर उतरला होता बिना आमंत्रणानं नवाज शरीफची खीर खाले. ठीक आहे बिना आमंत्रणानं काही नाही. ठीक आहे असं उतरत असते का. नाही ना, रस्त्यानं चाललो होतो, बोलावलं, उतरलो. आम्ही पंतप्रधान होईल, तू देशाचा बयाडा काही चिल्लर माणूस आहे का. त्याला काही ऑथेंटिक पुरावा गिराय काही झालं असतं कमी जास्त मग ठीक आहे. काही निमंत्रण नाही, फोन केला आणि चालला. गर्लफ्रेंड होय का. असं आहे. तर ठीक आहे हे होतं भारतीय नागरिकत्व सुधारणा कायदा 2019 आणि NRC समजलं. आता हे NRC बंद्या भारतात लागू करणार होते. हे त्यानं प्रयोग केला आसामवर, ते उरावर येते असं वाटलं. ठीक आहे म्हणून मग ते NRC ठीक आहे CAA केला आणि मग ह्या प्रोजेक्टच गुंडाळून ठेवला त्यानं. का ठेवला, गुंडाळून. ठीक आहे आजच्या दिवशी इथंच थांबतो. धन्यवाद. जय हिंद, जय महाराष्ट्र.